हॅलो, आवाज येतो? नमस्कार, माझं नाव सुचित रवींद्र शिरसाट आहे. कवितेला सुरुवात करण्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की कवितामधील पात्र हे काल्पनिक असून त्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. कारण की पुढे तो प्रश्न येतो की कोण होती ती किंवा कोण आहे ती, त्यासाठीच. आणि कविता प्रत्येक कवी करतच असतो, बरोबर, पण त्या कविताला आपलंसं करून त्या कवीला मोठं करण्याचं काम हे प्रेक्षक मायबाप करत असतात. सो एकदा जोरदार टाळा होऊन जातो तुमच्या सर्वांसाठी. कवितेला सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे सवय. माणसातील सवय बघता काही चांगल्या काही वाईट असतात. माणसातील सवय बघता काही चांगल्या काही वाईट असतात. एकमेकांची सवय तशा एकमेकांसाठी गोड असतात. सावलीप्रमाणे सवय तिची लागली होती मला. सावलीप्रमाणे सवय तिची लागली होती मला. कितीही काही झाले तरी सोडून जात नव्हती मला. जसं दारुड्याला सवय लागते एखाद्या दारूची, जसं दारुड्याला सवय लागते एखाद्या दारूची, तशी मला सवय लागली होती तिच्या त्या काळ्याभर डोळ्यांची. रंग तिचा चहासारखा मी बघताच प्रेमात पडलो. चहा प्रेमींसाठी आहे. रंग तिचा चहासारखा मी बघताच प्रेमात पडलो. सवय तिची इतकी झाली की मी बिस्किट बनून तिच्यात बुडलो. धन्यवाद. सवय तिची लागताच मी फॅन्ड्रीतील जब्या झालो होतो. आता फॅन्ड्री पिक्चर बघितलं असेल त्यांना माहिती आहे. सवय तिची लागताच मी फॅन्ड्रीतील जब्या झालो होतो. शालूच आहेस की काय म्हणून काळी चिमणी घावत होतो. धन्यवाद. तिचा आणि चंद्राचा तसा काहीही संबंध नाही. तिचा आणि चंद्राचा तसा काहीही संबंध नाही. मीही वेळात ताऱ्यांसारखा तिच्याशिवाय मला करमत नाही. पुढची काही ओळ अशी आहे की ती सवय लावणारी, ती सवय लावणारी मी गरजेला धावून येणारा. मुलांना पटेल. ती सवय लावणारी मी गरजेला धावून येणारा. ती खोटं बोलून फसवणारी मी सत्य बोलून फसणारा. कवितेच्या शेवटाकडे येतो. ती माझ्या नशिबी नसणार हेही मला माहीत होतं. ती माझ्या नशिबी नसणार हेही मला माहीत होतं. माझ्या आतील चांगल्या सवयींना तिच्या आत मी पेरलं होतं. माझ्या आतील चांगल्या सवयींना तिच्या आत मी पेरलं होतं. धन्यवाद.